हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपल्या सर्वांचा अति छान असा दिवस आणि मराठी असा दिवस, तो म्हणजे आपला गुढीपाडवा. तर माझी सकाळपासूनच गुढीपाडव्याची ना खूप छान अशी मस्त तयारी सुरू होती. सकाळी मस्त अंघोळ करताना छान कढी मीठ आणि आपलं जी कडुलिंबाची पानं असतात ते घालून मी आज अंघोळ केली. कारण आजच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाला खूप महत्त्व असतं. तर म्हणून आज मी कडुलिंबाच्या पाल्यासोबत अंघोळ केली. असं सांगतात की ॲटलिस्ट गुढीपाडव्याच्या दिवशी तरी आपण कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केली पाहिजे. तर मी ते उकळवताना पाण्यात टाकायला विसरलो होतो, म्हणून मग मी असंच नॉर्मल आपण अंघोळ करताना घेतो ना तसं घेतलं. त्याच्यानंतर मग आता मग मी म्हटलं की पहिली देवपूजा करून घेऊया. तर देवपूजा करतोय. सर्व देवांना छान गंध, अष्टिका जे काही आहे, हळदी कुंकू ते सर्व झालं आहे. पण स्वामींचा थाट काही वेगळाच असतो नाही का? म्हणजे आता स्वामींना ना छान असं मस्त मी पाडव्यानिमित्त त्यांना तयार करतोय. तुम्हाला पुढे दिसतीलच स्वामी कसे तयार झाले. म्हणजे सर्व स्वामींचं बघा अत्तर, एकतर मला स्वामींचं अत्तर सापडत नव्हतं. बघा, आणि ते होतं देवीच्या समोर, देवीसमोर होतं ते अत्तर. तर पहिलं ना स्वामींची तयारी करताना एकतर स्वामींना छान अभिषेक घालून घ्या. मग किंवा अंघोळ त्यांची जी असते मस्त ती घालून घ्या आणि मग त्याच्यानंतर अगदी मग छान असं जे त्यांच्या आवडीचं आहे अत्तर, ते सुद्धा हिना अत्तर, ते हिना अत्तर तुम्ही तिकडे लावा स्वामींना. ते पण खूप छान आहे हिना अत्तर, तर ते लावायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलं तरी लावू शकता. त्याच्यानंतर मागच्या वेळेस ना काही वस्त्र जी आली होती ममताताईकडनं, तर ती मोठी आली होती. म्हणजे माझीच चूक होती की मी तिला 3 इंच मूर्ती सांगितली. पण माझी जी मूर्ती आहे ना तर ती 2.5 इंचाची आहे. तर 2.5 इंचाचे तिने मला वस्त्र पाठवले होते आणि मी काय सांगू, 2.5 इंचाचे वस्त्र स्वामींना इतके एक्झॅक्ट बसलेत की एकदम अशी गोड दिसतायत स्वामी महाराज. काहीच असं अगदी वाटते की त्यांच्यासाठीच तसे ते त्यांच्यासाठीच तयार झाले होते कपडे. पण अगदी परफेक्ट कानानडोळा असा म्हणतो ना आपण की हातापासून ते पायाच्या नखापर्यंत अगदी परफेक्ट त्यांना ते असं बसलंय. असं वाटतं की जणू तिने स्वतः तिच्यासमोर मूर्ती होती आणि तिने असं विचार करून, नीट बघून, माप-बीप घेऊन बनवलंय. अशी सुंदर स्वामींनी ममताताईला छान देण दिलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते. तर तुम्हाला कोणाला जर वस्त्र मागवायची असतील तर तुम्ही नक्की ममताताईला कॉन्टॅक्ट करा. ममताताईचा खरंच स्वभाव पण खूप छान आहे. ती तुम्हाला नक्की कोऑपरेट करेल. ती एकटी करणारी आहे या सर्व गोष्टी, म्हणून काही-काही वेळेस तुम्हाला राग येत असेल की कॉन्टॅक्ट करत नाही, त्याच्यानंतर मेसेजना रिप्लाय मिळत नाही, असं सर्वच गोष्टी. तर प्लीज जरासं समजून घ्या तिलासुद्धा. ती हे सर्व करणारी ना, हे काम एकटी आहे आणि हे काम ना खरंच बघायला गेलं तर खूप किचकट आहे. तर प्लीज ताईला थोडं समजून घ्या तुम्ही सर्वांनी सुद्धा. त्याच्यानंतर स्वामी महाराज आज अशा निळ्या-निळ्या रंगामध्ये कसे दिसतायत? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हे वस्त्र ना मला खरं तर खूप म्हणजे खूप आवडलं. मागच्या वेळेसच्या ऑर्डरमध्ये ममताताईनं जी माळ घातली ती विसरली होती आणि ह्या वेळेसच्या ऑर्डरमध्ये सुद्धा ममताताई एक मस्त गोष्ट विसरली आहे, तर मी ती शेअर केली असती. असो, ती मला पाठवणारच आहे. तर आता छान मस्त फुलं घातलेली आहेत देवांना. सुंदर अशी पिवळी-पिवळी जी भडक पिवळी फुलं आहेत ना, तीच खूप सुंदर अशी मस्त दिसतात देवघरामध्ये. चला तुमच्या सर्वांसोबत पूर्ण पूजा शेअर करतो.
पूजा झाली, की मग सगळ्यात महत्त्वाचा टास्क होता आजचा, की तो म्हणजे गुढी उभारायची. आणि यंदाचं माझं दुसरं वर्ष आहे गुढी उभारायचं. साईडला तुम्हाला एक छोटीशी रांगोळी गोळी दिसत असेल. तर मी सकाळी 6 वाजता 5:30 वाजता उठलो. अंघोळ वगैरे घेऊनपर्यंत मला 6 वाजले. मग मी सगळे रांगोळी वगैरे काढली, सगळं केलं आणि मग मी आलो गुढीची स्थापना करण्यासाठी. तर कशी करायची स्थापना सर्व गोष्टी मी आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर केलेल्या आहेत. मागच्या वर्षीचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे. जर तुम्ही नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा. त्याच्यानंतर मग ह्या वर्षीची मांडणी थोडीशी अशी बेसिकच केली, जास्त काय असं बोरवट नाही केला मी. कारण मला पटापटा सर्व गोष्टी उरकायच्या होत्या. कारण यावर्षी गुढीपाडव्याचा जो मुहूर्त होता, शुभ मुहूर्त जो म्हणतो, तर तो 8 वाजेपर्यंतच होता. 8 काय 8:15 पर्यंतच होता. 8च्या पुढे गुढी उभारायची नव्हती यावर्षी. कॅलेंडर्समध्ये वगैरे तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही पाहिलं असेल तर. आणि काय माझे जे गुरुजी आहेत, ज्यांना मी नेहमी विचारतो, तर त्यांनी मला 8च्या आधीच गुढी उभारा असं त्यांनी मला सांगितलं. आणि तुम्हाला माहिती आहे, गुढी ही बघायला गेलं तर ब्रह्ममुहूर्तावरतीच उभारली गेली पाहिजे. म्हणजे जे आपलं 4 ते 6 किंवा असं आहे. आता माझी प्रॉपर ब्रह्ममुहूर्तावर काय उभारली गेली नाही, कारण मी 6 वाजल्यापासूनच सुरुवात केली होती गुढी उभारायला. तर म्हणून मग वेळ गेला मला सर्व गोष्टी करायला. पण जाऊ दे, जसं जमलं तर मी लवकर सकाळी म्हणजे 7 वाजल्याच्या आत, सकाळचे जे 7 आहेत त्याच्या आत माझी गुढी उभारली होती. पूर्ण तिची पूजा-बिजा सगळं झालं होतं. तर आता छान गणेशाची स्थापना केली आहे, दीपप्रज्वलन झालेलं आहे. ही जी मूर्ती आहे ती मला खूप जण विचारतात अजूनही, की "तू कुठून घेतली?" तर 1 महिन्याआधी जी आपली मागच्या महिन्याची संकष्टी आली होती, त्याच्यामध्ये मी डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे, की ती मी मूर्ती कुठून घेतली, किती कॉस्टला घेतली, काय फीचर्स वगैरे ते सगळं. पण खूप आखीव रेखीव अशी सुंदर ती मस्त आपली मूर्ती आहे. पुन्हा पुन्हा तेच विचारलं जातं, कारण व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही. ओके, पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याची लिंक मी देईन तुम्हाला. लिंक म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देतो दादांचा आणि ॲड्रेस देतो व्हिडिओसाठी. ओके. त्याच्यानंतर मग आता बेसिक जी खालची मांडणी होती ती झाली. आणि मग आता मला करायचं होतं ते म्हणजे काठीचा शृंगार. तर काठीला मी आदल्याच दिवशी ना छान रात्रीच अशा प्रकारे लेस लावून ठेवली होती. लेस लावली ना की ती इतकी छान दिसत होती, म्हणजे सिंपल काठीला पण एक ग्रँड लूक आला होता. तर आता सगळीकडे ना अशी मस्त त्याला काय काय लोकं हळदीचा लेप लावतात, पण मी हळदीचा लेप नाही लावला. कारण माझी हिरवीच काठी होती, तर मी हळदीचा लेप नव्हता लावला. पाठीमागे छान मी लाईट्स लावल्या होत्या माझ्या आयडियाजनुसार. तर त्या लाईटिंग आहेत. त्याच्यानंतर मग मी हळदी-कुंकवाची फक्त बोटं उमटवली. कुंकू असं ओलं केलं होतं आणि तेच मी अशा प्रकारे टिपके-टिपके जसे आपण लावतो काठीला तसे. आणि यावेळेसची काठी ना खरं सांगू, मोठी आणली होती, तर माझे नाकीनऊ येत होते, की वस्त्र कसं घालू, कसं बांधू, काय करू? हाच माझा मोठा प्रॉब्लेम होता. आणि हे मला गिफ्ट अँड क्राफ्ट आपलं जे इंस्टाग्राम पेज आहे, तर तिथून हे सुंदर मस्त गुढीवस्त्रसुद्धा रिसीव्ह झालं होतं. तर ते पण मला खूप आवडलं होतं. म्हटलं की आपण तेच लावूया. मी पण शिवले होते, पण म्हटलं की जाऊ दे, जसे आता नेक्स्ट नेक्स्ट इयर्स येतील त्याच्यानुसार मग आपण करू. पण माझ्याच हाताला मध्ये लागत होतं आणि गुढीचा जो काठी होती ती खूप मोठी होती. तर म्हणून मग मला टेबलाचा वापर करावा लागत होता. तर मग बेसिक सगळं ते गुढीला कसंबसं तरी लावलं. त्यालाच मला वाटतं तर कमीत कमी मला अर्धा तास गेला. म्हणजे मी ही खालची मांडणी करायला 10 ते 15 मिनिटं गेली. त्याच्यानंतर ह्यालाच मला लावायला 6:45च्या आसपास वेळ गेला. आणि मग हळू सगळं होईपर्यंत 7च्या आत माझी पूर्ण गुढी उभारली. ह्यांना एवढा वेळ नाही लागत. हे असं जे आपण तांब्याला सजवायचं वगैरे असतं ना, त्याला एवढा वेळ लागत नाही. पटापटा होतं. तर जमेल तेवढं मग पटापटा गुढी सर्व गोष्टी केल्या. बऱ्याच वेळानंतर छान अशी मस्त उभी राहिली आहे. कशी दिसते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ते बांधायलाच सर्व मला खूप वेळ गेला ना, तर म्हणून मला तेवढा वेळ गेला. आता हा सगळं पसारा मी आणलाय, तो मला उचलायचा आहे. तर कशी दिसते गुढी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. छान दाराला आंब्यांचं आणि आंब्याच्या पानांचं आणि झेंडूचं छान तोरण लावलंय आणि गुढी माझी छान अशी मस्त सज्ज आहे. कशी दिसते? खूप गोड दिसते.
त्याच्यानंतर अशी संपूर्ण पूजा वगैरे माझी झाली. ही मी पूजा केली होती पूर्ण इन डिटेल सगळं मी करून ठेवलं होतं आणि पूजा पण केली होती पूर्ण. पण असं म्हणतात की आता आई वगैरे सगळेच आहेत आपल्या घरी, तर सगळ्यांनी पाया पडायचं. तर मम्मी छान अशी मस्त तयार झाली, सुंदर साडी, तिचे जे काही शृंगार आहे तो तिने तिचा केला आणि ती छान अशी मस्त तयार झाली गुढीच्या पाया पडण्यासाठी. तर अशा प्रकारे 5 जे नेहमी आपण टिपके लावतो तर ते लावायचे, फुलं अर्पण करायची, त्याच्यानंतर अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचा. तर अशा सर्व गोष्टी असतात. मी पण त्या ह्या सर्व आधी केल्या होत्या पूजा केली तेव्हा. त्याच्यानंतर जी कळशी मी गुढीवरती उपडी अशी लावली आहे ना, तर ती कळशी पण मला विचारली होती, ती कुठून घेतली? तर ह्याचं तर मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. का एकदम नॉर्मल जे शॉप असतं ना, तिकडनंच मी घेतलं आहे. ते काही कुरिअर वगैरे त्यांना करू शकत नाही कारण त्यांचा शॉप लोड असतो. तर त्याच्यामुळे मग तुम्हाला कुठेही ऑनलाईन मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला ती कुठे तुमच्या लोकल शॉप्समध्ये अवेलेबल होत असेल तर तुम्ही तिकडनंसुद्धा ती घेऊ शकता. तर अशा प्रकारे माझा जो गुढीपाडव्याचा दिवस होता तो खूप छान आणि मस्त गेला. गुढी कशी उभारली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अगदीच पारंपरिकरित्या दाराच्या बाहेर असं सुंदर अगदी काय सांगू तुम्हाला. म्हणजे जसं-जसं इमॅजिन केलं होतं ना, की हां, मला अशी-अशी माझी गुढी तयार करायची आहे. अगदी तशीच माझी गुढी तयार झाली होती. त्याच्यानंतर हे गिफ्ट अँड क्राफ्ट करूनच मला सुंदर केळीचं पान रिसीव्ह झालं होतं. तर त्याच्यामध्ये छान असा गुढीला नैवेद्य दाखवला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मी दाखवायला विसरलो होतो, की ते म्हणजे हे लटकन मी घेऊन आलो होतो शुभलाभचे. गाईचे आहेत, MDF कमळाचे. तर मला ते खूप आवडले. मी तुम्हाला दाखवले नव्हते. तर म्हटलं चला आता शेअर करू. आणि ते गुढीलाचं जे केळीचं पान आहे खालती ते नैवेद्य सोडताना त्याच्यावरती पाणी पडलंय, ते सुकून जातं. पण केळीचं पान ना ते पण खूप छान आहे. पूर्ण पैठणी कपडाचं आहे. मी तुम्हाला आधीसुद्धा दाखवलं होतं आणि कापड वगैरे त्याचं खूप छान आहे. त्याचं जे कापड वापरलंय त्यांनी ते. असा होता माझा आजचा छान आणि पवित्र असा आपला गुढीपाडव्याचा दिवस आणि नवीन वर्षाचा दिवस. तर तुम्हाला सर्वांना सुद्धा पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. अगदीच असाच सर्वांचा दिवस दररोज जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.